वेलकम फ्रेंड्स. भूक लागली आहे, काही चटपटीत खायची इच्छा आहे. तर मग चला मस्तपैकी सोया चंक्स बनवूया आज. एकदम क्रिस्पी असे हे सोया चंक्स या पाकिटात मी काढून घेतो. त्याला छान पाणी टाकायचं आणि त्याला 10 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. फ्रेंड्स, बघताय तुम्ही आपलं सोया चंक्स हे चांगले आता पाण्यात भिजलेले आहेत. तर आपण याचं आता पाणी काढून घेऊया आणि पुढच्या तयारीला लागूया. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपले सोया आता चांगलेच ह्याच्यातलं आपण पाणी काढून घेतलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले ॲड करून घेऊया. सगळ्यात आधी टाकतो मी हे तांदळाचं पीठ. ह्याच्यात आता पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे. तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. थोडं अजून घेऊया. त्याच्यानंतर चिली फ्लेक्स, थोडी हळद, तिखट, त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ, थोडी धना पावडर आणि कोथिंबीर. आता ह्याला सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. लिंबू पिळायचे बाकी आहे. लिंबू पण पिळून घेऊया. बघा, लिंबू पण पिळायला. आता त्याला सगळं व्यवस्थित, त्याला सगळ्या सोयाबीनला ते लागलं पाहिजे आपला मसाला. बघा फ्रेंड्स, सगळ्या सोया चंक्सला आता व्यवस्थित कोटिंग झालेलं आहे. आता ह्याला आपल्याला 10 मिनटं असंच ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर आपण ह्याला डीप फ्राय करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आमची पारंपरिक 100 वर्ष जुनी अशी ही कढई मी आता गॅसवर ठेवलेली आहे. आपले सोया चंक्स पण तयार आहेत. आता आपण एक डीप फ्राय करून घेऊया. तेल तापलेलं आहे. मी आता एक चंक सोडून बघतो. येस, अजून एक, अजून एक, अजून एक, अजून एक. वा, व्यवस्थित त्याला तळून घ्यायचे आपल्याला डीप फ्राय. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय मी थोडीशी हाय फ्लेम, मिडियम हाय अशी फ्लेमवर मी तळतोय. त्याच्यामुळं ते लगेच क्रिस्पी होतात. एकदा नक्की करून बघा, खूप छान डिश आहे. फ्रेंड्स, बघताय आपले क्रिस्पी क्रंची असे सोया चंक्स रेडी टू ईट. बघा किती मस्त झालेले, एकदम क्रिस्पी आहेत एकदम खाण्यासाठी. तर एकदा नक्की करून बघा. रेसिपी खूप छान आहे, सोपी आहे आणि पटकन होणारी आहे. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. माझ्या चॅनलला जर लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब अकूज किचन.
थँक्यू.